नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. खरं म्हणजे शुक्रवारी झाला मंत्रिमंडळाचा विस्तार, पण त्याचं कवित्व अद्यापही सुरू आहे. आणि ज्या पद्धतीनं सगळं कवित्व सुरू आहे ते बघितलं की नक्की काय चाललेलं आहे. म्हणजे हा विस्तार जो आहे तो खरंच मंत्रिमंडळाचा आहे, सुशासनासाठीचा आहे की नाराजीचा हा विस्तार आहे असं वाटावं असं एकूण आहे. म्हणजे एका मंत्र्यांना ट्विट करायचं, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ट्विटवर त्यांना काही उत्तर द्यायचं, मग फेसबुकवर खुलासा करायचा, हे सगळं जे काही सुरू आहे त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगानं अनेक मुद्दे पुढे आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे नाराजीचा. खरंच काही जणांचे पंख कापण्याचा किंवा बाकी राजकारण करण्याचा हा सगळा उद्योग आहे का, हा एक भाग आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 39 मंत्री एकूण या मंत्रिमंडळामध्ये आहेत, पण त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर विदर्भाचा एकूण वरचष्मा बऱ्यापैकी दिसतो आहे. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालावधीमध्ये असं म्हटलं जायचं की पश्चिम महाराष्ट्राचा बऱ्यापैकी वरचष्मा असतो किंवा असायचा तेव्हा, पण आता मात्र विदर्भाचा वरचष्मा आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे मराठवाड्याकडं दुर्लक्ष झालेलं दिसतंय किंवा मराठवाड्याचा अनुशेष बऱ्यापैकी दिसतो आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या अनुषंगानं जर आपण बघितलं, म्हणजे आज आपण जी चर्चा करणार आहोत त्या चर्चेमध्ये पॅनलमध्ये 3 महिला आहेत, पण प्रत्यक्षामध्ये मात्र मंत्रिमंडळामध्ये अशी अवस्था आहे की मंत्रिमंडळामध्ये केवळ त्या 39मध्ये 2 महिला फक्त आहेत. त्यामुळे महिलांचा समावेश नाही ज्या प्रमाणात पाहिजे, आणि त्याही 2 महिला ज्या आहेत त्या भाजपच्या आहेत. शिवसेनेनं तर 12मध्ये एकही महिला दिलेली नाही आहे. त्यामुळे हा एक मुद्दा आहे. दुसरा मी म्हटल्याप्रमाणे प्रादेशिक असमतोलाचा तोही भाग आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं होऊनसुद्धा अद्यापही अगदी वजनदार बनावं असे मंत्री नक्की आहेत का. म्हणजे आता सुभाष देशमुखांसारखा एक मंत्री आलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे एक मासबेस असणारा, बाकी वकूब असणारा असा एक मंत्री मिळालेला आहे. पण या दर्जाचे किंवा या पद्धतीचे किती मंत्री या मंत्रिमंडळामध्ये आहेत असा पण प्रश्न वारंवार विचारला जातो आहे. या सगळ्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे की विस्तार सुशासनाचा की नाराजीचा, आणि एकूणच मंत्रिमंडळ विस्तार त्यानंतरचं कवित्व, या सगळ्या संदर्भामध्ये ही चर्चा आपल्याला करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत बेलापूर स्टुडिओमध्ये आहेत कांता नलावडे. कांता नलावडे या भाजपच्या प्रवक्त्या आहेत. संजय मिस्किन इथे माझ्या शेजारी आहेत, माझे सहकारी आहेत आणि गेले अनेक वर्ष राजकीय वृत्तांकन करत असतात. शिवाय स्वतः मराठवाड्यातले असल्यामुळे कदाचित त्या संदर्भात ते आणखी ते तपशीलवार सांगू शकतील. डॉक्टर नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या याही माझ्यासोबत असणार आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील याही माझ्यासोबत असणार आहेत. या सगळ्यांच्या सोबत ही चर्चा आपल्याला सुरू करायची आहे की विस्तार सुशासनाचा की नाराजीचा. ही सगळी चर्चा आपल्याला सुरू करायची आहेच, पण मी अगदी सुरुवातीला मुद्दाम जाणार आहे संजयकडं, संजय मिस्किन यांच्याकडे. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार होताना ते तिथं होते आणि ही सगळी चर्चा जी काही सुरू आहे, काय नक्की या सगळ्या विस्ताराकडं किंवा या घडामोडींकडं तुम्ही कसं बघताय, काय म्हणताय? खरं तर हा विस्तार म्हणजे जसं सुशासनाचा की नाराजीचा हा जसा एक मूळ प्रश्न आहे, तसा त्याच्या पुढचा एक टप्पा आहे, तो म्हणजे हा विस्तार सोयीचा, राजकीय सोयीचा. याचं कारण असं आहे की हा विस्तार करताना मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे, त्या नेत्यांना जातीय समीकरणं जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सामाजिक अभियांत्रिकीचा जो उपक्रम या राज्यामध्ये राबवायचा आहे भारतीय जनता पक्षाला, त्या दृष्टीनं जे पद्धतीनं त्यांनी ह्या विस्ताराकडे बघितलेलं आहे, त्यानुसार असं वाटतं की हा विस्तार सोयीचा आहे. त्याचसोबत हा विस्तार सोयीचा करत असताना पक्षांतर्गत जे स्पर्धक आहेत, जे बलाढ्य नेते आहेत की जे स्वतःला स्पर्धेत मानतात, की पहिल्या फळीचे नेते मानतात, त्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनासुद्धा त्यांनी त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मुख्यमंत्री हाच ह्या राज्याचा सर्वाधिक प्रमुख आहे आणि त्याचं वचक जसा प्रशासनावर वचक असतो तसा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सहकार्यांवर देखील वचक आहे, हे दाखवण्याचा एक अत्यंत मोठा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. सोयीचा आहे हे अगदी बरोबर आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो त्याच्यामध्ये सोय नक्कीच महत्त्वाची असते, पण ती सोय कोणाची हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे केवळ मुख्यमंत्र्यांची सोय एवढाच मुद्दा असेल तर मग त्याचं एक वेगळं असं राजकारण सुरू होतं. कांता नलावडे, मला सांगा की मुळामध्ये हे सगळं जे काय आहे याच्यामध्ये एक आत्ता जी गोष्ट खरं म्हणजे बोलली जात नसे, कारण सुशासन, गुड गव्हर्नन्स अशा अनुषंगानंच बोललं जात होतं, पण या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मात्र जे अंतर्गत राजकारण आहे ते फार ठळकपणे त्याची चर्चा सुरू झालेली आहे.
म्हणजे काँग्रेस NCPच्या कालावधीमध्ये जेव्हा जी चर्चा असायची ती प्रामुख्यानं अंतर्गत राजकारणाची किंवा काय या प्रकारची असायची. म्हणजे मुंबई दिनांक, सिंहासन या कादंबऱ्यांमधून, सिनेमातून जे राजकारण पुढं आलं त्या राजकारणापेक्षा सुद्धा काहीतरी वेगळं आत्ता घडतंय अशी सुरुवातीला चर्चा होती. पण आत्ता मात्र दिसतंय असं की पुन्हा तेच राजकारण सुरू झालं आहे. तुम्हाला असं वाटतं का की या राजकारणामध्ये सुशासनाचा बळी जाईल असं काही वाटतं का? मला अजिबात असं वाटत नाही की आज जे राजकारण चाललेलं आहे की त्याच्यात सुशासनाचा बळी जाईल. आपण पाहिलं असेल की एका गोष्टीवरून खरं म्हणजे पंकजाताईंनी जे ट्विट केलं सिंगापूरला गेल्यानंतर की मी इकडे आलेले आहे आणि माझं हे खातं काढलं, म्हणजे त्यांनी खरं म्हणजे ते ट्विट न करता जर सरळ त्या मुख्यमंत्र्यांना फोन करून बोलले असतात तर ते अधिक चांगलं झालं असतं. आणि साहजिकच त्याला मुख्यमंत्र्यांनी आता जर का ट्विट केलं म्हणजे सर्वजण ते पाहणार, तर मग तिथे जर का मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी तर खरंच त्यांचा सन्मान केला की तुम्ही वरिष्ठ मंत्री आहात आमच्या मंत्रिमंडळातल्या आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ते प्रतिनिधित्व करायचं आहे आणि ते प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही तिथे गेलेले आहात. म्हणजे हे त्यांना सांगितलं. एक मिनिट आवटीजी, आज पंकजाताईंनी स्वतः ट्विट परत केलेलं आहे की माझ्यावर अन्याय वगैरे झालाय असं काही नाहीये. आणि ज्या कोणी कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने जर का मुख्यमंत्र्यांचे म्हणजे प्रतिमा किंवा पुतळे जाळले असतील तर त्यांनी चौकशी करायला स्वतः सांगितली आणि त्यांनी स्वतः सांगितले की हे आमचे कार्यकर्त्यांनी तर कोणीतरी ते केलेलं आहे. आणि पंकजाताई नॉर्मल आहेत, म्हणजे त्यांनी काय तिथे त्यांनी फक्त बघा त्यांना प्रश्न पडला की आपण जलसंधारण मंत्री म्हणून या ठिकाणी आलोय आणि परिषद आहे आणि आज खातं काढलंय, म्हणजे आपण तर त्यांच्या मनात आलेला प्रश्न तो फक्त त्यांनी सरळ मुख्यमंत्र्यांना फोन करून जर का विचारला असता तर अधिक चांगलं झालं असतं. त्यांनी ते ट्विट केल्यामुळे खरं म्हणजे अशी नाराजी होती. कांता नलावडे अगदी बरोबर आहे की ट्विट केलं हा एक भाग आहे, दुसरीकडे त्यांची नाराजी आहे किंवा नाही त्यांनी काही म्हटलं असेल नंतर, पण मुख्य म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळेपर्यंत हे जे काही सुरू आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याच विरोधामध्ये संजय मिस्किन, तुम्हाला असं वाटत नाही का की ही फार आक्रमक प्रतिक्रिया आहे आणि एकूण मंत्रिमंडळाच्या प्रतिमेसाठी हे काही फार बरं नाही? निश्चितच जर याच्या पाठीमागचा जर आपण थोडासा मागोवा घेतला, पंकजा मुंडे यांनी जे विधानसभेमध्ये जलसंधारणाच्या विषयी भाषण केलं त्या भाषणाचा जर थोडासा कानोसा घेतला तर असं दिसतं की मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही अनेक पाण्यावरती अनेक राज्यामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे. पाणी हा तुमचा आवडीचा विषय आहे आणि तुम्ही स्वतः मराठवाड्यातल्या असल्याकारणाने मराठवाड्यात जो भीषण दुष्काळ आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी तुमच्यासारखा एक सजाण आंतरराष्ट्रीय दर्जाचं ज्ञान असणारा मंत्री मला हवा आहे, म्हणून तुमच्याकडे जलसंधारण देतोय. हे पंकजा मुंडेंनी सभागृहात सांगितलेलं आहे. आणि पंकजा मुंडेंनी एवढंही सांगितलं होतं की पाणी आणि जलसंधारण हे माझं पॅशन आहे, माझं मिशन आहे. पॅशन आणि मिशन या दृष्टीनं बघत असताना जो मंत्री काम करतो त्या मंत्र्याला असं अर्ध्यातून खंडित करणं आणि त्याच्याकडून ते अत्यंत टोकाला काम, म्हणजे जलयुक्त शिवारचं जर काम बघितलं आता तर ते यशस्वीतेच्या पातळीवरती गेलेलं आहे. म्हणजे 100% कामं पूर्ण झालेले आहेत. त्याचा रिझल्ट दिसायला लागलेला आहे. पहिल्या पावसातच अनेक ठिकाणी रिझल्ट दिसला. आता मध्यंतरीच्या काळामध्ये जो पाऊस पडला त्याच्यातून ते रिझल्ट दिसणार आहे. अशा वेळेस ज्या मंत्र्यांनी काम केलेलं आहे त्या मंत्र्याच्या हातून ते खातं काढणं साहजिकच त्या मंत्र्याला या मनामध्ये कुठंतरी एक भावना दाटून आली असेल की हा माझ्यावरती अन्याय आहे. तो अन्याय त्यांनी ट्विटमधून व्यक्त केला असं सांगितलं. बरोबर बरोबर बरोबर. कांताजी मला सांगा की मुळामध्ये हे जे आहे ना या अंगानं बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे पंकजा मुंडेंचे पंख कापणं, ते राजकारण वगैरे ही चर्चा केवळ करण्यात काही अर्थ नाहीये. मला असं वाटतं की त्या राजकारणाच्या पलीकडे शेवटी मंत्रालय हा गुड गव्हर्नन्सच्या अनुषंगाने फार महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे जे आता संजय सांगतात की सातत्य, कन्सिस्टन्सी तेवढीच महत्त्वाची असते. असं असताना सुद्धा पंकजांकडून ते पद किंवा खातं काढून घेण्यामध्ये काय नक्की अर्थ आहे त्याला? नाही, खरं म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की त्याच्यातून वेगवेगळे अर्थ काढत आहात. आपण जर पाहिलं की आधी प्रत्येक मंत्र्यांकडे 3-3, 4-4 खाती होती. आता जर का नव्याने आपण विस्तार केलाय मंत्रिमंडळाचा तर त्या नवीन मंत्री जे आलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला काम द्यायचंय आणि 4-4 खाती जर का एकेका मंत्र्याकडे जर असतील तर आपण जर बारकाईने पाहिलं तर प्रत्येक खात्याला त्यांना न्याय देता येत नाही. कुठल्या ना कुठल्या खात्यावर हा अन्याय होतच असतो आणि मग अशा वेळेला त्यांच्याकडे जर 3-3 खाती त्याच्यातलं जर काही सगळ्या मंत्र्यांच्या बद्दल लागलेला नाहीये. म्हणजे चंद्रकांत पाटलांबद्दल हा न्याय नाहीये. त्यामुळे हेमलता पाटील मला सांगा, चंद्रकांत पाटलांचं सहकार खातं काढले की असं? बरोबर आहे, सहकार काढलं, पण आता जे ऍडिशन्स आहेत हेमलता पाटील मला सांगा की मुळामध्ये ज्या प्रकारचं विश्लेषण करतायत कांता नलावडे, काय काय म्हणणं आहे तुमचं? की अख्ख्या महाराष्ट्राला जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर कांताताईंनी दिलं की त्यांनीच ते आपल्या बोलण्यामध्ये कबूल केलं की ह्या 2 मंत्र्यांमधला विसंवाद त्यांनीच सांगितलाय, आपणही सांगितलेला नाहीये. आणि जर आपण विचार केला तर ह्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आपल्याला दिसतात
की एक म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःतल्या पक्षातल्या जे चांगले नेते आहेत किंवा ज्यांना मुख्यमंत्री पदाची आस होती त्यांचा व्यवस्थितपणे पंख छापण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोण म्हणत होतं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे, कोण म्हणत होतं की मला प्रशासन सेवेचा चांगला अनुभव आहे आणि माझी अधिकाऱ्यांवर तर चांगली वचक आहे, कोण म्हणत होतं की मी मराठ्यांचं नेतृत्व करतो. या सगळ्यांना स्वतःची जागा दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ती यशस्वी झालेले आहेत. यामधून त्यांच्या मंत्रिमंडळामधल्या ज्येष्ठ मंत्र्यांचा विसंवाद हा अतिशय वाईट पद्धतीने हा समाजाच्या समोर आलेला आहे की आता आपण जे ट्विटचं बोलला किंवा पुतळे जाळण्याचा प्रकार, आजपर्यंत समाजाच्या प्रश्नासाठी पुतळे जाळले होते, पण आपल्याच मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रकार ह्या महाराष्ट्राने याच देही याच डोळे पाहिला. दुसरी गोष्ट म्हणजे जो आपला पक्ष आहे की ज्याच्या सोबत राहून किंवा ज्याचा हात हातामध्ये धरून आपण महाराष्ट्रामध्ये बस्तान बसवलं, त्या पक्षाला सुद्धा एका वेगळ्या अंतरावर ठेवणं, त्यांना जास्त एंटरटेन न करता त्यांना त्यांची जागा व्यवस्थित दाखवून देणं आणि हे सगळं करताना अतिशय गोड बोलून स्मित हास्य पद्धतीने करणं, हे एक दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं वैशिष्ट्य दिसतं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की डॅमेज कंट्रोल करण्याचा कुठेतरी याच्यामध्ये महत्वाचा विषय दिसतो की आमचा एक शहरी चेहरा नाहीये, आम्ही ग्रामीण भागातल्या सर्वांना न्याय देतो आणि हे देत असताना डॅमेज कंट्रोल करण्याच्या नावाखाली डॅमेज बरोबर. तुमचे सगळे मुद्दे पोहोचले, सगळे तीनही मुद्दे महत्वाचे आहेत. पण याचा अर्थ मुख्यमंत्री आता प्रगल्भ राजकारणी होत आहेत, या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू आहे असं विरोधी पक्षातले सुद्धा लोक आता मान्य करतायत. नीलम गोऱ्हे, खरं म्हणजे या मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर तुमचं अभिनंदन करावं लागेल किंवा करता येईल असं खरं म्हणजे मला वाटलं होतं. पण एनिवेज तुमच्या पक्षाचे काही निर्णय असतील. पण मला एक सांगा की हा जो विस्तार आहे, या विस्ताराकडे तुम्ही कसं बघताय, काय काय म्हणणं आहे? एकतर पहिलं मला इथे सांगायला पाहिजे की हा विस्तार बऱ्याच महिन्यापासून अपेक्षित होता आणि अधिवेशनाच्या आधी विस्तार होणार तर ते काही बाकीचं एकनाथजी खडसे यांचं राजीनामा घेणं भाग पडलं होतं आणि अनेक खाती त्यांच्याकडे होती. त्याचबरोबर आम्ही गेली 2-3 अधिवेशनं पाहत होतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये असणारे प्रश्न, चर्चा, आयत्या वेळेला घडणाऱ्या घटना या पार्श्वभूमीवरती काही प्रमाणामध्ये अधिकारांचं विकेंद्रीकरण करणं हे जसं आवश्यक होतं, तसंच दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व भागांमधलं नाही तरी निदान काही प्रमाणात व्यापकत्व त्याचं, केवळ एक विदर्भातला एक जिल्हा किंवा मराठवाड्यातला एक जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्रातला एक जिल्हा असं होत नाही. ज्यावेळेला 40 पर्यंत मंत्री आपण म्हणतो आणि आज आपल्याकडे 35 जिल्हे आहेत म्हटल्यावरती त्याच्यात बऱ्याच बाबतीमधला समतोल हा साधावा लागत असतो. मी तर असं म्हणेन की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी एक विधायक म्हणून, एक आमदार म्हणून जी जबाबदारी राबवली होती आणि ज्याला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळेजण त्यांच्याकडे बघण्याची वेट अँड वॉच अशी भूमिका होती. त्याच्यानंतर सातत्याने मीडियामधून चर्चा येत होत्या की त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न काही ठिकाणून होतो आहे आणि ते असतंच. मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना सर्व सत्तेचा समतोल सांभाळताना स्वतःची हुकूमत जी आहे ती पक्की ठेवावी लागत असते आणि त्यातून त्यांना असं ते शब्द वगैरे देवेंद्र फडणवीस काहीतरी मुद्दाम कमी बोलायचं वगैरे असा त्यांचा स्वभाव नाही आहे. कुठल्याही विषयाचं सविस्तर विवेचन ते करतात, अनेक मुद्द्यांच्यासाठी ते खोलवर जात असतात. त्या पार्श्वभूमीवरती त्यांची अपेक्षा त्यांच्या मंत्र्यांकडून तीच असणं हे अजिबात अयोग्य नाही आहे असं मला वाटतं आणि म्हणून हा विस्तार जो आहे तो एका अर्थाने अपरिहार्य असा विस्तार होता. याच्या निमित्ताने बाकी बरीचशी मल्लीनाथी होते आहे की त्याच्यात अमकं केलं त्यांनी तमकं केलं. शेवटी असे ज्याच्याकडे संख्या जास्त असते त्याचे जसे काही निकष असतात तसं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलेलं आहे आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्याच्यामधल्या काही अपेक्षा आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. केंद्राच्या संदर्भातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि या विस्ताराबद्दल म्हणून मी असं म्हणेन की हा एका अर्थाने एक चांगल्या प्रकाराने उचललेलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणखीन उद्धवजी आणि वरती त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलून जे काही बदल केले ते जसे महत्त्वाचे आहेत तसं खरं सांगायचं तर असं पण आहे संजय, आपण एक विचार करूया. आपण एका पदावर असलो समजा, आपल्यापैकी प्रत्येक जण ज्या वेळेला ते पद थोडं एक अंशाने जरी त्याची सत्ता कमी झाली ना की वाईट वाटतं. ही माणसाची प्रवृत्ती आहे. बरोबर. आपण सुद्धा आयुष्यात अनेक प्रत्येकाने पदं घेतलेली आहेत आणि ती पदं काही काळाने त्याचा कार्यकाल संपतो
आणि त्यामुळे मंत्र्यांना स्वतःचे पोर्टफोलिओ बदलले गेले याच्याबद्दल वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. कांताताईंनी भाजप म्हणून त्यांची भूमिका मांडली. मी काय याच्यात शिवसेनेची अशी भूमिका म्हणून बोलत नाहीये, पण ट्विटरवरती जो एवढा गजब झाला की ट्विट का केलं पंकजा मुंडेंनी आणि देवेंद्रजींनी ट्विटवर का उत्तर दिलं, मला एक साधं दिसतंय. दोघंही परदेशात होते. अबुधाबीवरून त्या ट्विटला उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी. असे मग पीएला सांगायचं, त्यांच्या पीएनी मग सचिवांना सांगायचं. बरं, तुम्ही सगळे आंतरराष्ट्रीय परिषदांना संजय गेलेले आहात तुमच्यापैकी प्रत्येक जण. मला वाटतं संजयलाही कल्पना आहे त्याची, की जेव्हा एखादं नाव प्रतिनिधी म्हणून आपण देतो त्यावेळेला तिथे आयत्या वेळेला नाव बदलणं हे फार तांत्रिकदृष्ट्या अडचणीचं असतं आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये. आणि पंकजा मुंडेंना असं वाटणं की आपण काहीतरी परदेशी जायला पदावर नसताना सुद्धा खूप अतिउत्सुक आहोत अशी आपल्याला टीका होईल, म्हणून त्यांनी त्या प्रकारे स्वतःची प्रतिक्रिया देणं, अशा गोष्टी घडत असतात. त्याच्यातून काहीतरी फार मोठं जगजाहीर झालं. गुरुदास कामत आणि हे संजय निरुपम यांचा चव्हाट्यावरती वाद 2 महिने चालू आहे सगळा. मुंबईभर राहुल गांधी सगळे शेजारी घेऊन बसलेत. अशा वेळेला मला तर खूप काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं हसायला येतं. म्हणजे खूप धाडस लागतं अशा पद्धतीने बोलण्यासाठी म्हणून. आणि पाथर्डीच्या ज्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला त्याच्यात मी असं वाचलं की शिवसेनेचे पण पदाधिकारी आहेत, तर त्यांनी अत्यंत चुकीचं कृत्य केलेलं आहे. स्वतःच्या पक्षाचे, स्वतःच्या आपल्या बरोबरच्या नेत्यांच्या वरती या गोष्टीवरून, पदांवरून असे पुतळे वगैरे जाळणं हे आतापर्यंत कधी झालं नव्हतं. नीलम गोरे तुमचे सगळे बरोबर तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. अयोग्य पाऊल त्यांनी का उचललं, सगळे मुद्दे पोहोचले. अगदी विस्तारानं तुम्ही सगळी मांडणी केलेली आहे. पण एक मला सांगा, मुळामध्ये तुमचा आजचा सूर जरा वेगळा दिसतो आहे. एक मला सांगा की साधारणपणे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वी ज्या पद्धतीची एकूण शिवसेनेची भूमिका होती, सामनामध्ये ज्या प्रकारचे अग्रलेखाने ज्या प्रकारची भूमिका मांडली जात होती, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मुळात शिवसेना असणार की नाही अशी सगळी चर्चा असताना नंतर मात्र तुम्ही गेलात मंत्रिमंडळामध्ये, विस्तारामध्ये सहभागी झालात आणि सगळं अलबेल आहे, आम्ही जे मागितलं त्याप्रमाणे घडलं वगैरे हे सगळं सुरू आहे. खरंच काही शिवसेनेची भूमिका एकूणच सगळ्या सरकारबद्दलची काही बदलली आहे किंवा असं काही घडलं आहे? नाही, असं आहे की आता उद्धवजींवरती वैयक्तिक टीका ज्या वेळेला काही वेगवेगळे पदाधिकारी करतात त्याच्यात शिवसेनेशी असणारे राजकीय मतभेद असू शकतात. भारतीय जनता पक्षाचे म्हटल्यावरती अमुक एका भूमिकेवरती मतभेद व्यक्त झाले तर ते आम्ही पण समजू शकतो. परंतु ज्या प्रकारची टीका झाली होती उद्धवजींवरती त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि अस्वस्थता होती आणि त्याची प्रतिक्रिया पण शिवसैनिकांनी ठिकठिकाणी दिलेली आहे. एक दुसरं असं असतं, मला वाटतं की राजकारणामध्ये कधी 2 पक्ष जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेला आपण एकमेकाला काय प्रकारनी विश्वास देतो याच्यामध्ये वैयक्तिक केमिस्ट्री ही शेवटी राजकीय युती बनत असते. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी हे व्यक्ती नसून ते दोघंही जण 2 पक्षाचं नेतृत्व करतायत आणि त्यांनी जे काही एकमेकाच्या संदर्भामध्ये चर्चा केली किंवा रावसाहेब दानवे आणि सुभाष देसाई यांनी जे पत्रक जाहीर केलं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती विसंवाद कमी करण्याचा हेतू आहे हे स्पष्ट झालं. आणि त्याच्यामुळे शिवसेना जाणार की जाणार नाही किंवा काय याच्याबद्दल खूप बऱ्याचशा गोष्टी सूत्रांच्या नावाने खपवल्या जात होत्या. तुमचा मुद्दा पोहोचला. अगदी तुमचा मुद्दा पोहोचला. पाहते आहे की आम्ही जाणार का जाणार नाही हे नक्की नाही. बरोबर तुमचा मुद्दा पोहोचला. हेमलता पाटील, मगाशी तुमच्या धाडसाबद्दल नीलम गोरे काही सांगत होत्या की फार धाडस लागतं. तुमच्या जरा धाडसाचं वर्णन करा ना, कसं काय हे धाडस आलं कुठून, हे सगळं येतं कुठून? नाही, गेले 2 वर्ष सगळा महाराष्ट्र अचंबित होऊन बघतोय की एकमेकांना सगळ्या प्राण्यांच्या उपमा देऊन झाला, कुत्र मांजरपासून सगळे प्राण्यांचा उद्धार करून झाला, राजकारणातले सगळे खलनायकांचा उच्चार करून झाला, सिनेमामधले सगळे खलनायकांचा उच्चार करून झाला. सामना हे मुखपत्र हे कशा पद्धतीने रोजचे संपादकीय येत होते ते आपण रोज वाचत होतो आणि प्रत्येक चॅनलवरती ते सामनाचं सगळं संपादकीय वाचायला मिळत होतं. हे सगळं झाल्यानंतर खरं नीलमताई असं बोलतात म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की म्हणजे मला नीलमताईंची एवढी बदललेली भाषा आणि शिवसेनेची बदललेली भूमिका मला खरंच अचंबित करते. आणि सगळ्यात ह्या मंत्रिमंडळामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे शिवसेनेला नक्की काय झालंय. म्हणजे शिवसेनेवर प्रेम करणारा सामान्य माणूस असेल
किंवा विरोधी पक्षातला नेता असेल, शिवसेनेची भूमिकाच कोणाच्या लक्षात येणं झाली आहे. म्हणजे शिवसेनेला नक्की काय झालंय हेच कळेना. मला तर सगळ्यात मोठी याच्यामध्ये शंका अशी वाटतेय की शिवसेना कुठेतरी शिवसेनेमध्ये उभी फूट पडणार का, ह्या भीतीपोटी सध्या हे अशा पद्धतीचे निर्णय चाललेले आहेत का, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अनेक तळागाळातले हेमलता तुमचा मुद्दा पोहोचला. नीलम गोरे, हेमलता तुमचा मुद्दा पोहोचला. आणि दुसरी गोष्ट मला अशी फक्त क्लिअर करू देत की नीलमताईंना जर मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं असतं तर सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना खरंच मनापासून आनंद झाला असता. ते एक दुःख आमच्या जिवारी लागलं, हे एक मला या ठिकाणी विशद करायचंय. नीलम गोरे, अशा वेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं शिवसेनेवरचं प्रेम उतू जातं बरं का, की काय शिवसेनेला काय झालंय? नीलम गोरे सांगा जरा, शिवसेनेला काय झालंय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे माझ्याबद्दल ज्या सदिच्छा व्यक्त केल्या त्यांनी त्याबद्दल मी खूप मनपूर्वक आभारी आहे की मी मंत्री झाले असते तर त्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना आनंद झाला असता, सगळ्या पुरुषांना आनंद झाला असताना तर एखादच मी मंत्री झालेही असते असं मला वाटतं. फक्त महिलांना आनंद होतो इथेच खरा प्रॉब्लेम आहे असं मी म्हणेन, त्याच्यामध्ये एक व्यापकतेचा भाग म्हणून. दुसरं मला असं वाटतं की म्हणजे संजय तुम्ही नाही आहात त्याच्यामध्ये, पण मी सांगते म्हणजे वस्तुस्थिती राजकारणातली जी आहे ती. दुसरं मला असं वाटतं विधान परिषद, विधानसभा याच्यामधली संख्या आणि विधान परिषदेतले ऑलरेडी मंत्री असणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण हे जे शिवसेनेत उभी फूट, हे जे काही त्यांचं विचार मंथन येतंय ना काही काही पक्षांकडून, ते मला खरोखर असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते ना तेव्हा त्यांनी एक विधान केलं होतं की महानगरपालिका 2012च्या निवडणुकीनंतर शिवसेना मुंबई महानगरपालिकेत संपलेली दिसेल असं त्यांनी विधान केलं. तशा पद्धतीचं हे हेमलताताई अगदी पृथ्वीराज चव्हाणांच्या चांगल्या अर्थाने म्हणजे अनुयायी म्हणून बोलतायत की जेणेकरून अगदी शिवसैनिक पेटून उठतील. हे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे पण काही लोक आज, त्यांचा कोणी प्रवक्ता नाहीये, जो तुमच्या लक्षात असेल 2005 पासून 2000 अगदी आता 15 पर्यंत सारखं ते असं पसरवत होते की आमचे 5 खासदार फुटणार आहेत. पण आज आपण ही वस्तुस्थिती पाहिली की ज्यावेळेला शिवसेना भाजपची युती झाली नाही तेव्हा सुद्धा विधानसभेमध्ये आमच्या सगळ्या खासदारांनी निवडून आलेल्या, जरी ते भाजपबरोबर युतीतून निवडून आले होते तरी पक्षाच्या भूमिकेनुसार अगदी जीवाचं रान करून आमचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. आणि हे सारखं असं कुठे पसरवत राहायचं तर गणेश नाईक, भास्कर जाधव, छगन भुजबळ, त्याच्यानंतर प्रकाश परांजपेंचे चिरंजीव आनंद परांजपे, तुकाराम रेंगे पाटील, जे लोक बाहेर पडले त्यांची काय परिस्थिती झाली जनमानसामध्ये, हे सगळं समोर असताना अशा पद्धतीने जे प्रयत्न करतात त्याची पण बरीचशी उत्तरं मिळत असतात. आणि दुसरं असं आहे की ही जी नवीन पिढी आलेली आहे तरुणांची, सगळे खासदार आहेत, आमदार आहेत, हे लोक सगळे एक ज्याला आपण म्हणू की तावून सुलाखून गेल्या 10 वर्षात विरोधी पक्षात काम करत करत आलेले 95% लोक आहेत. एखाद दोन लोक कोणी नवीन आलेले असतील. बरोबर. आणि त्यामुळे ही जी काही पुडी सोडली जाते, तर मी परवाही बोलले होते की या पुडीचा कागद आहे ना तो आता फाटून त्याच्या चिंध्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता तरी दिवा स्वप्न बघण्याचं सोडून द्या, असं काही शिवसेनेत होणार नाहीये याचा. नीलम गोरे ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. पुढी किंवा काय जे असेल ते असेल. कांता नालावडे, मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो महिलांच्या अनुषंगानं नीलम गोरे जेव्हा आता बोलत होत्या, म्हणजे की तमाम महिलांना आनंद होतो फक्त, हीच अडचणीची गोष्ट आहे पुरुषांना. हे जे विधान आहे ना, ते विधान मला असं वाटतं की एकूण सध्या जे चाललं आहे राजकीय वास्तव जे आहे त्याच्या अनुषंगानं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडेच जाण्यापेक्षा मी तुम्हाला मुद्दा विचारतो की महिला म्हणून, मग ती कुठल्याही पक्षाची असे नका, एकूण राजकारणाचा पुरुषी चेहरा, म्हणजे मी काही केवळ भाजपचा किंवा शिवसेनेचा असं म्हणत नाही, राजकारणाचा पुरुषी चेहरा कधी बदलणार आहे? खरं आपण आता त्याची वाट पाहूया आणि तो बदलला पाहिजे. कारण आपण 21व्या शतकामध्ये वावरतो आहोत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत की कुठलंही क्षेत्र महिलेला निषिद्ध नाही आणि पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतायत. अभ्यासामध्ये सुद्धा कमी नाहीत. आपण 10वी-12वीचे जर निकाल पाहिले तर गुणवत्ता यादीमध्ये मुलींची संख्या आपल्याला जास्त दिसते. आणि अशा वेळेला राजकारणामध्ये सुद्धा 50% आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणात यायला लागलेल्या आहेत.
सरपंच, नगरपंचायतीच्या सभापती, म्हणजे असं होत होत आता त्यांना सुद्धा राजकारणाची चव कळायला लागली आहे किंवा जाणीव जागृती झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण द्यायचं, पण जेव्हा त्यांना प्रमोशनला पुढे ते येतात तेव्हा विधानसभा आणि संसदेमध्ये तिथे मात्र आरक्षण नाहीये, की त्याला जाणीवपूर्वक पुरुषांनी विरोध करायचा. हे जे आहे हे चित्र कधी बदलणार आहे? नाही, हे चित्र खरं म्हणजे बदललं पाहिजे. कदाचित पुरुषांना असं वाटत असेल की जर का आरक्षण झालं आणि महिला म्हणजे त्या ठिकाणी आल्या इतकं उत्कृष्ट काम करतील की पुन्हा जरी आरक्षण बदललं तरी आपण पाहिले की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण, महिला आरक्षण असलेला वॉर्ड जरी बदलला तरी तिथल्या मतदारांची पण इच्छा असते की नाही नाही तुम्ही यांनाच द्या. म्हणजे आपण जर पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर 50% आरक्षण आहे, परंतु 60% महिला तुम्हाला सभागृहामध्ये दिसतात. कारण जनरलमधून सुद्धा, कारण त्यांनी अधिक चांगलं काम केलेलं असल्यामुळे तिथून त्यांच्याशिवाय दुसरं कोणी निवडून येणार नाही आणि त्यामुळे महिलांना दिलं जातं. महिला ही सगळी चर्चा आपण करत राहू. आता मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय विस्तार सुशासनाचा की नाराजीचा. मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला आणि त्याच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा सुरू आहे. नीलम गोऱ्हे मगाशी सांगत होत्या, ती सगळी मांडणी मान्य आहे. म्हणजे खरंच त्या जर मंत्री झाल्या असत्या, कारण इतकी वर्ष ज्या प्रकारचं काम त्या करतायत, त्यांचा अभ्यास, व्यासंग, पण तरीसुद्धा मुळात मंत्रिपदाचे निकषच काही बदललेत. नीलम गोऱ्हे, मला एक सांगा, म्हणजे केवळ महिला पुरुष ही जर आपण बाजूला ठेवूयात, पण निकष काय आहेत? म्हणजे तुमच्याकडे आता 12 मंत्री आहेत, ते निवडताना ज्या प्रकारचे निकष लावलेले आहेत ते बघताना अनेकदा असं वाटतं की खरंच नक्की निकष काय आहेत मंत्रिपदाचे? म्हणजे मला सांगा की आता उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यात तुमचे 6 आमदार आहेत आणि तरीही तिथला एकही मंत्री नाही. मंत्रिपदाचे नक्की निकष नीलम गोऱ्हे काय असतात? काय म्हणणं आहे? मला असं वाटतं संजय, मगाशी बोलत असताना मी एक विनोदाचा भाग म्हणून बोलले की सगळ्या पुरुषांना काही आनंद झाला नाही, पण मला सांगायला पाहिजे की बरेचसे शिवसैनिक, बरेचसे पुरुष कार्यकर्ते, इतर पक्षांमधले, आमच्या पक्षातले अनेक जण, पदाधिकारी, ठिकठिकाणी असणारे अगदी शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, पत्रकार, बऱ्याच पुरुषांकडून पण हळहळ व्यक्त झाली की तुम्हाला स्थान मिळालं हवं. तर मला साधं असं वाटतं की मला काय असं कोणी काय चर्चा केली नाही माझ्याशी. पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारीतला तो विषय असतो की कोणाला मंत्री करायचं आणि कोणाला नाही. पण एक तर विधानसभेमध्ये जे जनतेतून थेट निवडून आलेले आहेत तर त्यांना संधी देणं हा एक भाग असतो. विशेषतः मी 95 ते 99चं सांगेन की एक साधारण 20-22 मंत्र्यांच्या पैकी 3 फक्त 4 लोक परिषदेमध्ये शिवसेनेचे होते, जे होते ते. आणि आता तीच संख्या जी आहे ती 12च्या पैकी 4 आहे. म्हणजे परिषदेमधले ऑलरेडी मंत्री झालेले आहेत. दुसरं मला इथे सांगायला पाहिजे की काँग्रेस आणि एनसीपीच्या काळामध्ये तर त्या निकषामध्ये परिषदेतून फक्त एकट्या फौजिया खान या एकच राज्यमंत्री होत्या. एकही व्यक्ती जवळजवळ 10 वर्ष 15 वर्ष मी पाहते, काही काळ अगदी थोडा काळ गोविंदराव अधिक होते, पण बहुतेक सगळे जे आहेत ते विधानसभेतले. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा वरून मुख्यमंत्री आले ते डायरेक्टली परिषदेतून आले, पण ती एक अपरिहार्यता म्हणून आपण त्यावेळेचे जे आहेत. नाही, रामकृष्ण मोरे वगैरे आधीच्या काळामध्ये, म्हणजे बिफोर 98 ना बोलताय तुम्ही. पण प्रमाण जर का पाहिलं तर सभा आणि परिषदेतल्या मंत्र्यांचं प्रमाण हे साधारणपणे 20-25 वर्षात पाहिलं आपण तर 10% किंवा 15% काही परिषदेतले मंत्री जास्त नसतात. एक त्याच्यातला भाग आहे, कारण प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व देणं हे एक असतं. मला संजय काय वाटतं, कोणाला कसं स्थान द्यायचं याच्यापेक्षा सुद्धा, म्हणजे मी ओव्हरऑल बोलते, एक साधारणपणे जगामध्ये 15 देश असे आहेत की त्या 15 देशांमध्ये महिला मंत्रीच नाही आहेत. असे देश आहेत. युनायटेड नेशन्सचे जनरल सेक्रेटरी म्हणाले की मी त्या देशांची नावं जाहीर करत नाहीये, पण असे 15 देश आहेत. तर मला याच्यात भाग काय वाटतो माहितीये का, कुणाला वगळायचं याच्यामध्ये पॉलिटिक्स ऑफ एक्सक्लुजन, त्यामध्ये बहुतेक वेळेला ज्यांची न्यूसन्स व्हॅल्यू नाहीये, जे पक्षाला खूप म्हणजे जे नेमतात त्या प्रत्येकाला न्यूसन्स व्हॅल्यू असते त्याला नेमता येतं, अशातलाही भाग नाहीये. पण मला असं वाटतं की वेगवेगळे रिजनल भाग असतात, कोणी किती वर्ष काम केलंय हा एक निकष नक्कीच असतो. काही वेळेला तर सिंधुदुर्गामध्ये बघाल तुम्ही तर तिथे एक वेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत, ती सामावून घेण्यासाठी काही निर्णय पक्षाने घेतलेले असू शकतात. म्हणजे जेव्हा आपण त्यांच्या शूजमध्ये जाऊन सगळं समजून घेतलं नाही तरी काही गोष्टी समजून जेव्हा आपण घेतो त्यावेळेला एक लक्षामध्ये येतं की काही एखादेच बरे मार्ग निघाले नसते की नाही, पण शेवटी तो त्यांचा अंतिम अधिकार असतो असं मला वाटतं.
आणि दुसरं मी असं म्हणेन की मंत्री होणं हे एक प्रतिकात्मक जरी गोष्ट असली ना तरी सुद्धा ती निर्णय प्रक्रियेतलं स्थान आहे. पण मला फार तक्रार करायला जागा यासाठी नाहीये की विधान परिषदेत 3 वेळेला मला आरक्षण नसताना पक्षांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि मी खूप कौतुक करते मुद्दामून असं काहीतरी हा भाग नाहीये. पण एक वस्तुस्थिती आहे की संजीवनी रायकर भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि मी अशा दोघीच महिला आमदार आहोत विधान परिषदेत गेल्या जवळजवळ 40-50 वर्षामध्ये की ज्यांना परत परत पक्षांनी विधानसभेत नसताना विधान परिषदेतून संधी दिलेली आहे. बरोबर. आणि त्यामुळे मला थोडंसं असं वाटतं की असंही एखादाच विचार पक्षात केला जात असेल. दुसरं मला एक मात्र दिसतंय की न्यूसन्स व्हॅल्यू म्हणणार नाही मी, पण ज्यांच्या मागे जनाधार असा दिसतो त्यांना बरोबर सामावलं जातं. म्हणजे इथे मी एक वैचारिक पातळीवरचं बोलते, माझ्या डोक्यात अजिबात स्वतःच्या ते कसं नाहीये. पण मला आठवते 94 साली जवळजवळ 80 महिला संघटनांनी बैठक घेतली होती पुण्यामध्ये आणि तिथे बऱ्याच जणी म्हणत होत्या की महिलांचा राजकीय पक्ष काढावा म्हणून. आणि सगळ्या आमच्या मैत्रिणी म्हणजे आज ज्या वेगवेगळ्या चळवळीत वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत तळमळीने काम करतायत. बरोबर. तेव्हा मी सगळ्या जणींना विचारलं होतं की 80 जणी आपण आहोत त्यापैकी किती जणी तुम्ही विधानसभेला उभं राहायला तयार आहात. आणि 79 जणींनी सांगितलं की आम्ही उभं राहणार नाही, तू उभं राहायचंस. आता असं राजकीय पक्षात कसं चालेल. त्याच्यामुळे महिला मग शेवटी मेनस्ट्रीम पक्षांमध्ये किंवा संघटनांमध्ये काम करतात याला कारण हे आहे. आणि म्हणून महिलांना उपद्रव मूल्य करायची इच्छा नाहीये म्हणून स्त्रिया राजकीय पक्षामध्ये काम करतात त्यांच्या त्यांच्या विचारानुसार. हा त्यांच्या चांगुलपणाचा भाग आहे. पण अति चांगुलपणा जो आहे ना तो काय म्हणजे नीलम गोरे तुमचा मुद्दा पोहोचला. नीलम गोरे गोष्टी सगळ्या नीलम गोरे तुमचा मुद्दा पोहोचला. हेमलता पाटलांना काहीतरी बोलायचं. हेमलता मला एक सांगा की जो चेहरा आहे मंत्रिमंडळाचा तुम्हाला असं वाटतं का की हा चेहरा तुमच्या मंत्रिमंडळांपेक्षा जरा अधिक चांगला आहे, सकस आहे असं वाटतं? 2 गोष्टी. मगाशी मला एक गोष्ट बोलायची होती की कांताताई बोलताना मगाशी बोलल्या की महिलांचा राजकारणामधले सहभाग. आता महापालिका वगैरे ग्रामपंचायती वगैरे ह्या लेवलला सोडून द्या, पण केंद्रामध्ये त्यांचं सरकार थम्पिंग मेजॉरिटीमध्ये आहे आणि महिला आरक्षणाचा विषय जो आहे विधानसभा आणि लोकसभेमधला तो लवकर तडीला न्यावा अशी मी त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करते. दुसरं आपण मगाशी आत्ता जे बोलताना सांगितलं की मंत्रिमंडळाचा विस्तार त्याच्यामध्ये नीलमताईंनी सांगितलेलं बरोबर आहे की विभागीय विषय असतो, जातीचा विषय असतो, त्याचं कामकाज बघितलं जातं त्या मंत्र्याचं किंवा त्या लोकप्रतिनिधीचं, त्याच्यामागे जनाधार किती आहे ते बघितलं जातो. पण मला या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये एकच गोष्ट खूप खटकते की ज्या भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आम्ही सत्तेवर येणार आहोत आणि अण्णा हजारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये प्रचंड भ्रष्टाचार माजलाय आणि तो आता आम्ही सत्तेवर आल्यानंतर निपटून टाकू अशी घोषणा करून हे सरकार सत्तेवरती आलं. आणि आता जर तुम्ही मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार केला तर मला असं वाटतं की एकमेव क्रायटेरिया लावायला पाहिजे होता की स्वच्छ चारित्र्याचे मंत्री त्यांनी घ्यायला हवे होते. पण आपण बघितलं तर कोणावर SRAचा घोटाळा आहे, कोणावर खंडणीचा घोटाळा आहे, कोणावर बँकेच्या करप्शनचा घोटाळा आहे, कोणावर धमकावण्याचा घोटाळा आहे, कोणावरती वीज पंपाच्या संदर्भातला घोटाळा आहे. बरोबर. मला या ठिकाणी एकच सांगायचं आणि सगळ्यात वाईट मला ह्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एक वाटलं की ज्या एका आमदाराने दलितांच्या विषयी अत्यंत वाईट विधान केलं की ज्याच्यामुळे सगळा समाज नाराज झाला त्यालाच तुम्ही मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं. तर मला असं वाटतंय की निदान मुख्यमंत्र्यांनी आपलं एक वेगळेपण दाखवण्यासाठी निदान स्वच्छ मंत्र्यांना जरी या मंत्रिमंडळामध्ये घेतला असतं तरी समाजाला आनंद झाला असता. तुमचे सगळे मुद्दे पोहोचले आणि हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. कांता नलावडे मला सांगा की केंद्राचा विचार करता राज्यामध्ये मात्र मंत्रिमंडळाचा चेहरा जो आहे ते खरं खोटं हे सोडून द्या, परसेप्शन असतं. ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणी स्मृती इराणींबद्दल किंवा काय बाकी काही बोलेल पण भ्रष्टाचार किंवा काय असा आरोप नाही आहे. राज्याचा चेहरा जो आहे मंत्रिमंडळाचा तो मात्र जरा निकस किंवा असा भ्रष्ट अशा प्रकारे जी काही चर्चा सुरू झाली आहे ती त्याच्याबद्दल काय म्हणणं? मुळातच जर आपण आता पाहिलं खरं म्हणजे हेमलता पाटील ज्या बोलल्या आणि भ्रष्टाचारावर त्यांनी बोलणं हे मला खरं म्हणजे त्यांचं कौतुक वाटते की खरं त्यांचे केंद्रीय मंत्री म्हणजे ज्या वेळेला सरकार होतं की जवळजवळ डझनभर मंत्री सगळे जेलमध्ये भ्रष्टाचारामुळे एक मिनिट ऐका ना जरा जेलमध्ये होते त्यावेळेला ते जेलमध्ये होते म्हणजे त्यांचे डझनभर मंत्री जेलमध्ये होते. नंबर 1 म्हणजे त्यांना भ्रष्टाचारी असून तुम्ही मंत्री केलं होतं आणि पुरावे सिद्ध झाले. एक मिनिट
पावलांवर तुम्ही पाऊल टाकणार आहात का? त्यांनी एक वाक्य वापरलं की भ्रष्टाचार ऐका नाही 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 ऐका ऐका हेमलता पाटलांनी वाक्य वापरलं ते फार महत्वाचं आहे. आणि हे आरोप आहेत मंत्र्यांवर, आरोप सिद्ध झाले, आरोप आहेत मंत्र्यांवर. कुठल्या मंत्र्यांवर आरोप, कोणावर आरोप नसतात, आरोप झालेले आहेत. अरे, कोणावर आरोप झालेले नसतात म्हणजे काय? नाही, नाही, अरे, असं इतक्या- नाही, नाही, तुम्ही आम्हाला इतक्या- तुम्ही इतक्या छान असं बोलता नकारात्मक आहात की बोलायचं कोणावर नाही, नाही, असतात? आवटीची आणि आम्हाला संधी दिली तर आम्हाला बोलू द्या. म्हणजे आरोप असणं आणि ते सिद्ध होऊन त्यांना की आधी शिक्षा झाली आणि तरी त्यांना मंत्री केले ती गोष्ट वेगळी असते. असं काही झालेलं नाही. त्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि ते सिद्ध होतील समजा अगदी तर ते पाहता येईल ना. पण याचा अर्थ सगळेच अगदी ज्यांच्यावर आरोप आहेत आणि गुन्हेगार आहेत एकनाथ असं म्हणता खडसेंचं काय? येणार मग नाही. एकनाथ खडसेंचा असं म्हणता राजीनामा येणार आहे. नाही. एकनाथ एकनाथ खडसेंचा खडसेंनी राजीनामा दिलेला आहे का स्वतः. दिला त्यांनी मग? म्हणजे अहो सर्व जर का तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये तक्रार करायला लागला आणि विरोधामध्ये टीका टिप्पणी करायला लागला तर त्यांना वाटलं ना की आपण त्याच्यापेक्षा आपण राजीनामा दिलेला बरं. याचा आज औरंगाबाद- म्हणजे संबंध जो संजयजी, लावताय खरं तोच चुकीचा आहे. आणि महिला औरंगाबाद आरक्षणाचं हे मत आता तुम्ही हायकोर्टाने- बोलला. अहो तुमचं सरकार असताना आणि ज्या वेळेला आमचं आपण ठरवलं की सरकार महिला होतं. आरक्षण आपण म्हणजे आमचं विधानसभा आणि सरकार लोकसभेमध्ये होतं. पास तुम्ही विरोध करणारे करायचं होते तेव्हा. सभागृहाच्या बाहेर मात्र गप्पा मारत होत्या तुमच्या अध्यक्षा तुम्ही विरोध की नाही करणारे झालं होते पाहिजे तेव्हा. आणि सभागृहामध्ये आता मात्र तुमचं विरोध करत thumping majority होत्या. आहे. आता सुद्धा जर सपोर्ट केला तर ते महिला आरक्षण मिळू शकतं आता विधानसभा आणि supportचा विषयच लोकसभेमध्ये. नाहीये. फक्त आमचं भारतीय main जनता उद्देश पार्टीच्या तेच आहे. हातात असं आहे असं नाही. कांताजी मला एक राज्य सांगा. आणि परिषद- मुळामध्ये तुम्ही हे मान्य कराल का की राज्य मंत्रिमंडळाचा जो चेहरा आहे त्याचं परसेप्शन वाईज तो चेहरा जरा भ्रष्ट आहे ऍज जरा नाही, खूप जास्त केंद्राच्या भ्रष्ट आहे. तुलनेमध्ये नाही तुम्ही बघा, केंद्राच्या तुम्ही राज्य तुलनेमध्ये- सरकारची तुलना केंद्र सरकारशी करताय आणि तुलना म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगते की त्यांच्यावर आरोप आहेत. राज्य सरकारमध्ये सुद्धा आता जे मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्यामुळे ते भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्ट आहेत, गुन्हेगार आहेत, गुंडगिरी असं तुम्ही त्याला जर का म्हणजे विशेषण द्या. नीलम गोरेंना काहीतरी बोलायचंय. नीलम गोरेंना काहीतरी बोलायचंय. बरोबर बरोबर. कांता नलावडे तुमचा मुद्दा पोहोचला. कांता नलावडे मुद्दा पोहोचला. नीलम गोरे. मला एक तर पहिली गोष्ट वाटते की कोणालाही क्लीन चिट अशी काही मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाहीये. ज्यांच्याबद्दल काही आरोप होत आहेत त्यापैकी खडसेजींना तर त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते चौकशी त्यांची चालू आहे. याच्यापूर्वी ज्या मंत्र्यांवरती आरोप झाले त्याच्यापैकी त्या मंत्र्यांनी त्यावेळेला सभागृहामध्ये स्पष्टीकरणं दिलेली आहेत, स्वतःची निवेदनं दिलेली आहेत आणि त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत. इथे मला आठवण करून द्यायला पाहिजे की एक अशोक चव्हाणांना आदर्शच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं, त्याच्यापूर्वी फार अंतुल्यांना. पण ज्यावेळेला शिवसेना भाजपचं मंत्रिमंडळ 95 ते 99 होतं त्यावेळेला अण्णासाहेब हजारेंनी आरोप केल्यावरती त्यातली काय तथ्य आहे हे बघून ताबडतोब 3 मंत्र्यांना पायउतार करण्याच्या संदर्भामधला ठोस निर्णय आमच्या सरकारनेच घेतला होता. त्यामुळे आमचं सरकार जे आहे ते संवेदनशील नाहीये याबद्दल हे म्हणणं योग्य नाहीये. काही व्यक्तींच्या बद्दलच्या ज्या चालू आहेत त्याच्या चौकशा आजही चालू आहेत, त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि उद्धवजी पण स्वतः या संदर्भामध्ये खूप जागरूक आहेत. आणि ज्यावेळेला सभागृहामध्ये या सगळी चर्चा होते आणि अशाला आम्ही विचारतो की काय करायचं आपल्या मंत्र्यांवरती आरोप झाले तर त्यावेळेला आम्हालाही सांगितलं जातं की ज्या मंत्र्यावर आरोप होतील त्या मंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण द्यायचं. त्यामुळे शेवटपर्यंत आम्हाला काय माहिती असो नसो पक्ष म्हणून कुणाचंही समर्थन करत बसायचं हे तर अजिबात आमच्याकडे घडत नाहीये, हे मला इथे मुद्दामून सांगायला पाहिजे. आणि दुसरं मला असं वाटतं पण हळूहळू काळानुसार माहितीचा अधिकार आलेला आहे, त्याचबरोबर माध्यमं खूप प्रभावी झालेली आहेत, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि विशेषतः मी असं म्हणेन की अण्णा हजारेंनी जी भ्रष्टाचार विरोधी संपूर्ण कॅम्पेन घेतली देशभर त्याचा परिणाम मतदारांवर पण झालेला आहे आणि या सगळ्यामुळे मतदार अधिक याबद्दल सेन्सिटिव्ह झालेला आहे. याची जाणीव सातत्याने ठेवावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की सगळेच अगदी काहीतरी भ्रष्टाचारी आहेत अशा पद्धतीने त्याला मोडीत काढणं हे मला योग्य वाटत नाहीये. पण ज्यांच्या चौकशा चालू आहेत किंवा ज्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाहीये. हे बरोबर. मला नीलम मुद्दाम गोरे सांगायला बरोबर. पाहिजे. तुमच्या मनात काही शंका नाही पण संजय मिस्किन यांच्या मनात काही शंका असू शकते. मंत्रिमंडळ विस्तार करताना तरी किमान हे पथ्य पाळलं गेलं का संजय मिस्किन, काय म्हणणं आहे? नाही, बिलकुलच पाळलं गेलेलं नाही आहे. याचं कारण असं आहे की कुणीतरी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये, ही जी काय प्रचलित म्हण आहे. काँग्रेसच्या काळात जे भ्रष्टाचार मंत्री होते त्यांना शिक्षा भोगाव्या लागल्या, ज्या शिक्षा सरकारने दिल्या नाहीत किंवा ज्या शिक्षा सत्तेने दिल्या नाहीत ती शिक्षा जनतेने त्यांना दिली. त्याच पार्श्वभूमीवरती आता या मंत्रिमंडळामध्ये किमान एक 7-8 मंत्री असे आहेत की ज्यांच्यावरती आरोप आहेत
आरोप म्हणजे सिद्ध झालेले नाहीत, मान्य आहे की अजून कुठल्याही प्रकारचं न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली नसेल, पण राजकारणामध्ये ठोस पुराव्याशिवाय एखाद्या पक्षाचा प्रवक्ता जर प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती देत असेल तर ती तत्क्षणी खरी आहे असे मानलं जातं. सभागृहात काय प्रकरण निघाली असतील, आता दाळीचं प्रकरण पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतः काढलं होतं. पक्षाला कोर्टात जाता येत नाही, कुठल्याही राजकीय पक्षाला कोर्टामध्ये PIL करता येत नाही, म्हणून काही खाजगी संस्था संघटना तक्रारी दाखल करतात. काँग्रेसने असा निर्णय घेतलेला आहे की आता या सगळ्या प्रकरणावरती काही खाजगी संस्था किंवा व्यक्तिशः ह्या कोर्टात टाकायच्या. त्या कोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मग मात्र सरकारची जबाबदारी बनते, जी कोर्टाने जर ॲडमिट करून घेतली तर ती सरकारची जबाबदारी बनते की त्या संबंधित मंत्र्यावरती काय कारवाई करायची. राहिला प्रश्न एकनाथ खडसेंचा. एकनाथ खडसेंचंही असं कुठल्याही प्रकारचं न्यायालयीन प्रकरण सुरू झालेलं नव्हतं, तात्कालिक विषय होता, पण त्या तात्कालिक विषयाला एवढं मोठ्या प्रमाणात समोर आणलं गेलं जनतेच्या की त्यांना पायउतार व्हावं लागलं. पायउतार स्वतः कोणी होत नसतं, वरून सांगितल्याशिवाय, किंवा राजकीय पक्षाची प्रतिमा जर वाटत असेल की आपल्या सरकारला धोका निर्माण होतोय, पायउतार व्हायला सांगितलं पाहिजे, तसं सांगितलेलं असू शकतं. आता ह्या मंत्रिमंडळात 3-4 मंत्री असे आहेत की त्यांच्याशी थेट चौकशी सुरू आहे. काही जणांची CBI चौकशी सुरू आहे, काही जणांची ATS आपला SIT चौकशी सुरू आहे, काही जणांच्याबद्दलचे जिल्हा प्रकरणं न्यायालयात गेलेले आहेत किंवा तिथल्या पोलीस यंत्रणा चौकशी करतात. याची जर सगळी उत्तरं जर सभागृहात आली तर मात्र ह्या सरकारची अडचण निर्माण होऊ शकते. प्रत्येक नवख्या मंत्र्याला विरोधकांच्या तोफेला सामोरं जावं किंवा विरोधकांच्या भडीमाराला सामोरं जात असताना त्याच्यातून कशा प्रकारे कौशल्याने मार्ग काढतात ही मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे. पण एवढं खरं की या सगळी प्रकरणं माहीत असताना मंत्रिपदाची शपथ घेण्या अगोदर जी चर्चेत नावं होती त्या सगळ्यांची नावं समोर येत असताना देखील मुख्यमंत्र्यांनी यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश केलेला आहे. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांकडे काहीतरी ठोस माहिती असू शकते, मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेने त्यांना काय माहिती दिलेली असू शकते आणि ती माहिती आता कशा प्रकारे जनतेसमोर आणून हे सगळे मंत्री निष्कलंक आहेत ही सांगण्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्र्यावरती आहे. संजय मिस्किन, फार विस्तारानं पण फारच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत. नीलम गोरेंना काहीतरी बोलायचं मला वाटतं. नीलम गोरे, बोला. नाही, संजय मिस्किन ज्या मुद्द्यावर आले त्याच्याचकडे मी लक्ष वेधणार होते. त्यांनी सांगितले चांगल्या प्रकारे. मला त्याच्यात एक अजून असा फरक वाटतो आहे की ज्यावेळेला आम्ही आरोप करत होतो, विशेषतः 2009 नंतर काही सिंचन घोटाळे किंवा याच्याबद्दल मध्यवर्ती बँकेचा घोटाळा तो विषय आला समोर, आदर्श घोटाळ्याचा विषय आला, 26/11 मधलं संपूर्ण शैथिल्य आणि संपूर्ण त्याबद्दलचा गचाळपणा समोर आला. तर या सगळ्यामध्ये एक होतं की आम्ही जवळजवळ 99 पासून आम्ही विरोधी पक्षातच होतो आणि त्याच्यामुळे साधारणपणे विरोधी पक्षातले लोक काही फार घोटाळे करत नसतात आणि त्यामुळे त्या अर्थाने आमची जी आहे ती कोरी पाटी होती आरोप करत असताना जी होती ती. आता एक फरक असा आहे की हा जो आत्ताचा विरोधी पक्ष आहे, सभा आणि परिषद दोन्ही ठिकाणी त्यातल्या अनेक मंत्र्यांवरच्या चौकशा फक्त सरकारकडे नव्हे तर कोर्टामध्ये प्रलंबित आहेत आणि त्यामुळे आम्ही सरळ असं चित्र बघतोय म्हणजे की ज्या प्रमाणामध्ये ठोसपणाने ज्याला आपण म्हणू कुठल्या मुद्द्याच्या टोकापर्यंत जाण्याचं वगैरे असं नैतिक धैर्य शिल्लक नाहीये विरोधी पक्षाकडे, कारण कुठेतरी मनात ते खचलेले आहेत आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या वादांना काहीतरी फोडणी देऊन आपण त्याच्यातून साध्य करून घ्यावं असा एक साधारणपणे सूर बऱ्याचशा गोष्टीत दिसून येतो. दुसरं असं आहे की हे जे संजय मिस्किन तांत्रिक कारण सांगतायत की राजकीय पक्षांना जाता येत नाही म्हणून, पण काँग्रेस आणि एनसीपीचे लोक एवढे या बाबतीत स्मार्ट आहेत की त्यांच्याशी संबंधित शेकडो युनियन्स आणि शेकडो NGOs आहेत की जे ऑलरेडी जाऊ शकतात त्याच्यामध्ये आणि जाऊ शकले असते. जावं असं अजिबात मी म्हणणार नाही, पण मुळामध्ये तथ्य नाही नसलं, जर का मुळामध्ये जर का तथ्य नसलं, नीलम गोरे सुचवत आहेत, हेमलता पाटील नीलम गोरे सुचवत आहेत. मुद्दा असा संजयजी की कोर्ट जी आहेत अजिबात नाही. मी सांगितलं स्पष्ट की त्याच्यात तथ्यच नाहीये, त्यामुळे कोर्टात ते टिकणार नाहीये आणि म्हणून जात नाही यात, हे खरं त्यातलं वर्म आहे. आणि संजय दुसरं असं की कोर्ट जी आहेत ना ती न्यायालय अतिशय प्रभावी अधिक झालेली आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, की न्यायालय आज पंढरपूरची वारी असेल, खड्डे असतील, टॉयलेट्स असतील, प्रत्येक बाबतीमध्ये न्यायालय स्वतःचं मत सांगत असतं आणि झोटिंग म्हणजे ते झोटिंग आडनाव आहे त्यांचं म्हणून न्यायाधीश नेमलेले आहेत खडसेजींच्या चौकशीसाठी म्हणून. हे संजय मिस्किननी विसरायचं कारण नाहीये, तर त्याला पाठ आहे सगळं जे आहे ते. त्यामुळे असे झोटिंग न्यायाधीश जर का नेमलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं तो चौकशीचा सुद्धा अहवाल येणार आहे पुढच्या काळामध्ये आणि त्यामुळे ज्याचं नीलम गोरे सगळे मुद्दे मला शेवटचा मुद्दा आय एम सॉरी फॉर दॅट की वरतून पण खूप लक्ष आहे. सगळे मुद्दे पोहोचले. आपण आता
हां बोला, हेमलता बोला. एकच मुद्दा की मला या ठिकाणी असं म्हणायचं की सरकार जेव्हा निष्क्रिय होतं तेव्हा न्यायालय पॉवरफुल होतात आणि खरंच न्यायालय पॉवरफुल होण्यामागे कारण असं आहे की सरकार निष्क्रिय झालंय. दुसरी गोष्ट, आज न्यायालयाने पंकजा मुंडेंच्या बद्दल 6,500 पोषण आहार घोटाळ्याबद्दल जे ताशेरे मारलेले आहेत, पंकजा मुंडे याच्याबद्दल राजीनामा देणार आहेत का? हाही एक मुद्दा आहे की आज पंकजा मुंडे ह्या गोष्टीवरती राजीनामा देणार आहेत का? कारण न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत आणि न्यायालयानं प्रत्येक वेळी आपण दोष देण्यात अर्थ नाही, कारण आपण हेमलता पाटील, न्यायालय दोष काम नाही. करतात. हेमलता पाटील, तुमचा मुद्दा पोहोचला. प्राध्यापक राजकुमार पताळे माझ्यासोबत आत्ता आहेत. प्राध्यापक राजकुमार पताळे हे प्रेक्षक म्हणून याच्यामध्ये सहभागी होत आहेत. प्राध्यापक राजकुमार पताळे, तुम्ही सगळी चर्चा ऐकता आहात, काय तुमचं म्हणणं काय? बोला, फोनवरून बोलतायत ते आपल्याशी. राजकुमार बोला. संजयजी, माझा आवाज येतोय का हो हो हो, येतोय. राजकुमार पताळे बोला. हा संजयजी, एकंदरीत हा जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आहेत, जानकर साहेब आहेत, शिवाय भाजपाचे सुभाष देशमुख आहेत. हे चांगली मंडळी पश्चिम महाराष्ट्रातले या सरकारनं मंत्रिमंडळामध्ये घेतलेली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण विचार केला तर एवढा प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळ आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, पुण्याचा काही भाग, साताऱ्याचा काही भाग, आणि शासन त्या दुष्काळापर्यंत पोहोचलंच नाही. शासन इतकं निष्क्रिय दिसू लागलेलं आहे. राजकुमार बोलत राहा, तुमचा आवाज ऐकू येतोय. दुष्काळाच्या ज्या छटा आहेत, जो प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळ पडतोय, शेतकऱ्यासाठी कोणत्याही पद्धतीचं पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही, फक्त घोषणा झाल्या. बरोबर. आणि घोषणा होत फक्त शेतकऱ्याला मलमपट्टी लावण्याचं. हो, राजकुमार पताळे, तुमची भावना, तुमची भूमिका पोहोचली पूर्णपणे. संजय मिस्किन, मला एक सांगा, माझा वेळ संपत आला, शेवटचे 30 सेकंद आहेत, पण समारोप करण्यापूर्वी मला एक सांगा की मुळामध्ये आपण आता मुद्दाम एक प्रेक्षक बोलावतो की त्याची भूमिका काय, त्याची भावना काय, ही पण या निमित्ताने पुढे यावी. एक सांगा की आता या मंत्रिमंडळाच्या समोर महत्त्वाची आव्हानं कुठली आहेत? कारण केवळ टीका टिप्पणी हा मुद्दा सोडून द्या, पण महाराष्ट्राच्या समोर असणारी आव्हानं काय आहेत ते आपल्याला माहिती आहेत. अशा वेळी आता काय नक्की करायला पाहिजे? तातडीने कुठली कामं आहेत? काय वाटतं? नाही, सुदैवाने आत्ता सध्या पाऊस अत्यंत उत्तम पद्धतीने पडतोय, सर्वदूर महाराष्ट्रात पडतोय. जे दुष्काळाचं सावट होतं ते जलयुक्तनं कुठंतरी आता दूर होण्याचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. अशा वेळी जी शेतकऱ्यांची 3 वर्षे जी बॅकलॉगची होती, मग त्याचे पीक विम्याचे असतील, त्यांच्या नुकसान भरपाईचे असतील, दुष्काळानं आपत्ग्रस्त झालेल्या शेतकऱ्याच्या संदर्भातील असतील, त्यांना कुठंतरी आता नव्याने कर्ज पुनर्गठन करणं म्हणा, किंवा अशा प्रकारे बी बियाण्यांचं किंवा शेती अवजारांचं एक प्रकारचं एक साधन सामुग्री पुरवणं, हे पहिलं प्रामुख्याने पुढच्या 2 महिन्याभरातलं आव्हान सरकारपुढे आहे. ते त्यांनी तातडीनं पार पाडायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं आव्हान म्हणजे पीक विमा. पीक विम्याची रक्कम गावावाईज अशी सर्कल वाईज वाटायला लागलेली अशी आमच्याकडे माहिती येते. त्याचा परिणाम असा होतोय की ज्या शेतकऱ्याला तातडीनं आता सुरुवात करायची आहे पेरणीसाठी, आणि त्याच्या हातात काय ते 10-5 रुपये पाहिजे आहेत, ते त्याला मिळताना अडचण येते. तर हा पीक विमा एकत्रितपणे सामूहिक पद्धतीने कशा पद्धतीनं एक विदिन 7-8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये पोहोचेल, प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात पोहोचेल, याच्याबद्दलची एक यंत्रणा, जसं मागच्या काही काळात म्हणजे मला आठवतंय बाळासाहेब थोरात कृषी मंत्री असताना थेट बांधावरती खत बरोबर. राबवली आणि ती अत्यंत लोकप्रिय झाली आणि त्याचा परिणाम पण दिसला होता. अशा पद्धतीने कुठली तरी एक यंत्रणा. बरोबर. संजय, सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि खरं म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं जे काही कवित्व असेल, जे काही नाटक असेल, जी काही चर्चा असेल, त्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे गव्हर्नन्सचा, सुशासनाचा. कारण यांचं राजकारण बघण्यासाठी काही लोक उत्सुक नाही आहेत. लोकांना त्यांची जी कामं आहेत, त्यांच्यापुढे खूप प्रश्न आहेत, त्याच्या अनुषंगानं हे मंत्रिमंडळ काय काम करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी या सगळ्याच नव्या मंत्र्यांना आणि जुन्याही मंत्र्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि अशी अपेक्षा करू की निश्चितपणे जे महाराष्ट्राच्या मनात आहे, जे महाराष्ट्राला हवं आहे, ते करण्यासाठी हे सगळे मंत्री निश्चितपणे सज्ज होतील, अधिक सक्षम, अधिक कार्यक्षम होतील. आज थांबूया इथं. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज.